काही पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एवढा माज आलेला आहे, आपल्या कायद्याने आरोपीची संख्या कमी व्हायच्या ऐवजी वाढते. कोणा मला सांगा बरं, कोणत्या आमदाराच्या मताने एखाद्याने एसपीनं ऐकलं आणि खरंच कारवाई केली म्हणून? म्हणजे गुटख्याचे पैसे अल्लग खातं, रेतीचे पैसे अल्लग खातं. सत्ता आज आहे उद्या नाही आहे, कायमस्वरूपी सत्ता कोणाचीच नसतं. एकीकडे नागरिक सुरक्षा म्हणायचं आणि नागरिकावरच अन्याय करायचा. तो ठाणेदार दारू पेलेला होता, त्या तक्रार करणाऱ्यालाच मारलं. पोलीस स्टेशनमध्ये असणारे सगळेच अधिकारी चांगले आहे असं तुम्हाला समजायचं आहे का? आणि गुन्हा दाखल झाल्यावर त्याला गुन्हेगारीसारखी व्यवस्था करून ठेवणं म्हणजे हा मोठा, मला वाटतं त्या मानवी अधिकारावर त्याचा अवमान आहे. एकीकडे नागरिक सुरक्षा म्हणायचं आणि नागरिकावरच अन्याय करायचा. मला वाटतं फार विचित्र पद्धत आहे. 30-30 दिवस 24 तासाच्या आत का नेत होतो आपण? का काही जर त्याच्यासोबत वाईट वागला तर काय पोलीस स्टेशनमध्ये असणारे सगळेच अधिकारी चांगले आहे असं तुम्हाला समजायचं आहे का? तो तिथं काय करू शकतो, कशा पद्धतीनं समोर जातोय, काही सांगता येत नाही. आणि आपण अनेक उदाहरण सांगतोय. सभापती महोदय, मी जेव्हा इकडे मंत्री महोदयाच्या मीटिंगमध्ये बसलो आणि मला मागं तिकडे 307 गुन्हा दाखल केला. म्हणजे मी इकडे मंत्र्याच्या बैठकीत आहो आणि SP च्या विरोधात मी आंदोलन केलं. एका ठाणेदारानं एका गृहस्थाला त्याच्या पोरीला पळून नेलं म्हणून त्यानं तक्रार करायला गेला आणि तो ठाणेदार दारू पेलेला होता, त्या तक्रार करणाऱ्यालाच मारलं. आणि मग आमच्या भाषेत आम्ही त्याला उत्तर दिलं आणि त्याचा डाव म्हणून, त्याचा राग म्हणून SP नं माझ्या इकडला एक विरोधक पकडला आणि त्याला सांगितलं तू एक रिपोर्ट दे. पहिला रिपोर्ट वेगळा दिला, माझ्या घरावर आले म्हणून, आणि दुसरा रिपोर्ट माझ्यावर तलवार फिरवली बच्चू कडून, तो मी हजर नाही माहीत झाला तर तिसरा रिपोर्ट अधिक दिला. आणि तिसऱ्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं का बच्चू कडू हजर नव्हते पण त्याच्या सांगण्याहून तलवार फिरवली म्हणून 307 दाखल केला. हे प्रकार इतके चालू आहे. आणि ठाणेदार तुम्ही सांगतोय का सत्ता आज आहे उद्या नाही आहे, कायमस्वरूपी सत्ता कोणाचीच नसतं. काही चुका जर आपण करून ठेवल्या, 353 मध्ये तेच केलं. तुम्ही काय केलं तर 3 वर्षाची सजा सुनावली, हे केलं अपात्र, ते आम्ही पाहतोय जामीन, म्हणजे अजामीन पात्र केलं त्याला. आणि थोडासा आवाज केला मोठा, तुझं 87 आहे, तुम्ही कार्यालयात जाऊन जर जोरा मोठा आवाज केला असं म्हटलं तरी 87 दाखल होते. मोठ्यानं आवाज केला तर मग सेवा आम्ही कायद्यामध्ये किती जण अटक केले? म्हणजे हे जे आपण पाहतोय, मी जेव्हा मंत्रालयात आम्ही हे झाले त्याच्यानंतर आंदोलन झाले ना, आंदोलनानंतर लगेच कायदा आला, कर्मचारी अधिकाऱ्याच्या सोयीसाठी कायदा आला. 353 अशाच पद्धतीनं आपण त्याच्या आता भोगत आहोत सगळेजण. तुम्ही आम्ही सगळेजण, सगळ्याच पार्टीतले कार्यकर्ते त्याच्यात 353 मध्ये अटक होतात आणि त्याचा गैरफायदा घेत राहत आहे. बरेच ठिकाणी आता तर धमक्यात देत आहे, तुम्ही जर जास्त कोणी केलं तर दे 353. हा जो व्यवस्था करून ठेवली आहे याच्यामध्ये, जसं आता प्रवीणजीनं सांगितलं का अटकपूर्व जामीन, हे तर त्याचा अधिकार आहे ना, तो न्यायालयीन बाब आहे. न्यायालय जेव्हा त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करतं तर तो तर न्यायालय सगळं तपासतं ना त्याचं. आता तुम्ही जर त्याला 15-15, 30-30 दिवस ठेवत असाल तर 30 दिवस ठेवलं तर तुम्हाला कस्टडीत ठेवायला माणसं कुठं आहे, जागा कुठं आहे? तुमच्या कस्टडी चांगल्या आहे? आजच जेलातले आम्ही पाहतो, तुम्ही जर तिकडे जेलामध्ये पाठवले तर तिथे आरोपीची संख्या वाढत चाललेली आहे. आपल्या कायद्यानं आरोपीची संख्या कमी व्हायच्या ऐवजी वाढते आणि तुम्ही पुन्हा अधिक तेच करताय. म्हणजे 24 तास जर आपण त्याला मोकळा, एकतर त्याला बेल भेटायचं नाही तर आपण MCR झाला तर आपण त्याला जेलात पाठवायचं आहे. आता PCR मध्ये तुम्हाला ठेवण्याला जागा कुठे आहे तिकडे पोलीस स्टेशनमध्ये? आपण त्याच्या म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. आणि याच्यात काय होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या का, आजकाल तुम्ही शंभूराजे देसाईचं उदाहरण पहा. SP जेव्हा एका मंत्र्याचा हात पकडून बाहेर काढत असेल तर राहिलं काय शिल्लक? तो अंतर्गत वाद काही असो, पण मंत्र्याचा हात पकडून बाहेर नेतं, त्याला संदेश काय जातं महाराष्ट्रभर? काय संदेश जातोय? आणि अशा पद्धतीनं जर एखादा पोलीस अधिकाऱ्यामध्ये, काही पोलीस अधिकाऱ्यामध्ये एवढा माज आलेला आहे का सभापती महोदय का ते कोणाची ऐकत नाही आहे.
काही बिलकुल नाही. पैसे खायचा तर सुसाट आहे. म्हणजे गुटख्याचे पैसे अलग खातं, रेतीचे पैसे अलग खातं, तुमच्या काय ते फिरकी आहे, चक्री आहे, 115 प्रकारचे अवैध धंदे महाराष्ट्रात चालू आहे. आणि एवढी मस्ती आली आहे. चांगल्या ठाण्याचे पैसे किती देतात ते? पुन्हा मला सांगा बरं, कोणत्या आमदाराच्या मतानं एखाद्याने एसपीनं ऐकलं आणि खरंच कारवाई केली म्हणून? उद्या आमच्यासारखा गुन्हेगार, आमच्यावर 350 गुन्हे आहे, त्याच्यातले अर्धे गुन्हे सभापती महोदय फक्त फोन केल्यामुळे दाखल झाले. फोन केल्यामुळं. ही आखरी आंदोलनासारखे आम्ही आता दिव्यांगासाठी आंदोलन करत होतोय. एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, आवाज मोठ्यानं केला, करा 353. आम्ही 350 पैकी 125 150 353 आमच्यावर दाखल करून टाकले. मग आंदोलन करण्याची भाषाच बंद केली. ही जी व्यवस्था आहे तुमच्या या अशा बिलामुळं, कायद्यामुळं, आम्ही जरी सत्तेत असलो तरी ह्या ज्या तुम्ही काही अटकपूर्व जामीनचं असेल, हे असेल, बाकी बिल जरी चांगलं असेल, काही तरतुदी चांगल्या केल्या असेल, त्याला समर्थन करतो. पण अशा तरतुदीला आम्ही समर्थन करणार नाही. त्याला चेंज करावं लागेल, त्याचा बदल करावा लागेल. मला असं वाटतं त्याबाबत स्पष्ट भूमिका तुम्ही केली पाहिजे. काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे. आखरी या सगळ्याचा परिणाम लहान लहान कार्यकर्त्यावर तुमचं आमचं भागून जाईल. पण जो सामान्य कार्यकर्ता आहे, गुन्हा दाखल होणं म्हणजे काही गुन्हेगार नसतं ना. आणि तुम्ही गुन्हेगारासारखी जर त्याला आता सजा 30-30 दिवस ठेवत असाल तर ते चांगलं नाही आहे. ते दुरुस्ती करावी अशी विनंती आहे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.